नमस्कार, मी रमेश जावेर, साहित्यिक काष्टशिल्पकार, मुक्काम पोस्ट खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली। आज आमचे जावेर काष्टशिल्पचित्र संग्रहालय मध्ये कवयित्री नंदाताई खैरमोडे आलेले आहेत। मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो। त्याचबरोबर पुढारीचे पत्रकार की ज्यांनी सामाजिक सेवात सामाजिक क्षेत्रात भरपूर काम केलेलं आहे, या अर्थानं की समाजाचे काही प्रश्न त्यांनी फोटोग्राफीमध्ये मधून मांडलेले आहेत आणि उत्कृष्ट फोटोग्राफी त्यांची विचारात घेऊन का त्यांनाही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। असे हे सुरेश मोकाशी सर, त्यांचंही मी सहर्ष स्वागत करतो। नमस्कार सर। नमस्ते। आम्ही तुमचं काष्टशिल्प बघून खरोखरच आम्हाला खूप छान वाटलं, पण तुम्ही आतापर्यंत इतकी छान नैसर्गिक ह्याच्यातून जे काष्टशिल्प निर्माण केले किंवा तुमची जी काल्पनिक शक्ती आहे आणि ती कशी काय तुम्ही बालपणापासून तुम्ही कसं काय केलं, त्याबद्दल मला थोडंसं बालपणीचं तुमचं हे सांगू शकता का? काष्टशिल्प आणि माझं बालपण याचा संदर्भ जरा उशिरा आला काष्टशिल्पाशी, पण माझा खरा संबंध जो आला तो साहित्य लेखनाशी। म्हणजे कसं की मी होलार समाजातील पहिला लेखक आहे आणि पुढं अनेक अडचणी मात करत मी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि संविधानात म्हणजे शिक्षणाच्या सोयी आणि वसतिगृहाच्या सोयी व्हाव्यात म्हणून आम्हाला काही वसतिगृहातून कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहातून मला शिक्षण घेता आलं आणि पुढं कॉलेज बळवंत कॉलेज विटा या ठिकाणी माझं कॉलेजचं शिक्षण झालं आणि मी त्या ठिकाणी अगदी झपाटून वाचलं। तर बऱ्याच जाती जमातीतून साहित्य येत होतं आणि माझ्या होलार समाजातलं मात्र साहित्य मला काही आढळून आलं नाही आणि मनाशी खुणगाठ बांधली की आपण साहित्य लेखन करायचं। म्हणजे माझा पहिला संबंध जो आला तो साहित्याशी आला। होलिया कविता संग्रह वाचला तुमचा आणि खूप छान वाटल्या कविता। तर तुम्ही होलिया हे नाव कसं काय त्या संग्रहाला दिलं, त्या पुस्तकाला? आणि तुम्ही जे म्हणतात की मी होलार समाजाचा असताना कुठेही मला काव्यसंग्रह कोणाचा दिसला नाही आणि तो तुमचाच पहिल्यांदा झाला आहे, तर त्याबद्दल खरोखरच तुमचं खूप कौतुक आहे। आणि तुम्ही ह्या होलिया शब्दाचा आणि होलार ह्या शब्दाचा कसा काय संबंध लावलात, त्याबद्दल आपण थोडंसं सांगावं असं मला वाटतं। 1984ला मी बळवंत कॉलेज विटा येथून BA झालो आणि 1985ला शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विषयासाठी गेलो खरं, आणि त्या ठिकाणी मला मुंबई इलाख्यातील 18 पगड जाती हे मला संदर्भ ग्रंथ मिळाला आणि त्या ठिकाणी म्हणले 18 पगड जाती माझ्या होलार जातीचा उल्लेख आहे का म्हणून मी त्याचा संदर्भ पाहिला आणि त्या ठिकाणी मला होलार ही होलिया जमातीपासून उगम झाला असं दाखवलेलं आहे। तर होलिया ही नाशिककडं जमात आहे आणि मग होलार समाजाचं दुःख मांडण्यासाठी होलिया जमातीपासून तो समाज झाला असं पुढं जातीचं स्वरूप आलं। मग म्हणून मी काव्यसंग्रहाला होलिया नाव दिलं आणि मग होलार समाजाच्या समस्या त्यात मांडल्या, इतर काही समाजाच्या समस्या त्यात मांडलेल्या आहेत आणि त्याला महाराष्ट्र शासनाचं अनुदान मिळालेलं आहे 1993ला आणि त्या पुस्तकात मी बऱ्याच कविता लिहिलेल्या आहेत। खूप छान सर, तुम्ही छान माहिती दिलीत। तर तुम्हाला ह्या काष्टशिल्पाच्या माध्यमातून समाजानं काहीतरी त्याच्यापासून घ्यावं, ह्या माध्यमातून तुम्ही नैसर्गिकरित्या मिळालेलं तुम्हाला ज्या सुचलेल्या वेगवेगळ्या ज्या कल्पना आहेत तर त्या खरोखरच खूप छान आहेत। तर तुम्ही ह्याच्यातून समाजाला म्हणजे काय मार्गदर्शन करण्यासाठी एवढं तुम्ही मेहनत घेत आहे, त्याबद्दल थोडंसं आपण मार्गदर्शन करावं। तसा माझा कलेचा म्हणजे साहित्यिक पिंड आहे। वाजाप कथासंग्रह मी 1997ला लिहिला
आणि त्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे. आणि तर यामध्ये ज्या कथा सांगतात त्या होलार समाजाच्या दुःख वेदना दाखवतात आणि इतरही समाजाच्या दुःख मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि हे दलित पददलितावरील आदर्श साहित्य अण्णाभाऊ साठेंच्या नावानं शासनाच्या वतीनं मिळणारा पहिला पुरस्काराचा मानकरी मी आहे. तर या वाजाप कथासंग्रहाची प्रस्तावना थोडी वादग्रस्त झाली आणि काही व्यक्तित्वाचा मला आरोप आला आणि त्यानंतर माझा लिहिण्याचा जो ओघ होता तो जरा खंडित झाला आणि मी ह्या काष्ठशिल्पकलेकडं वळलो. आणि मग मी ही काष्ठशिल्प फावल्या वेळात रयत शिक्षण संस्थेत नोकरी करत असताना बऱ्याच बदल्याचा योग आला आणि या बदल्याचं जे दुःख असतं ते दुःख मी या काष्ठशिल्पकलेत व्यक्त केलं आणि मी हे संग्रहालय उभारलं. नमस्ते. मी आज रमेश जावीर यांच्या काष्ठशिल्पला भेट देण्यासाठी कवयित्री आणि नंदाताई. तर काष्ठशिल्प इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत त्या. तर आम्हाला बघून इथं आनंद झाला. म्हणजे खरोखरच तुम्ही आटपाडी तालुका म्हणजे आपला नेहमी दुष्काळी भाग आहे. तर दुष्काळी भागात तुम्ही हे नावाजलेले काष्ठशिल्प इतकं 7 समुद्र पार तुमचं पोचलेत. मी तुमचे पुस्तकं वाचलेत. भयानक तुमचं शिक्षक. धन्यवाद. तर मला काय विचारायचं आहे की काष्ठशिल्प हे तुम्हाला कशी काय गोडी लागली किंवा आवड लागली, तुमच्या एक जीवनाला एक तुमच्या वेगळी कलाटणी मिळाली? साहित्यिक म्हणून वावरत असताना मी काही वेळेला साहित्य संमेलनातून कविता सादर करण्याला जात असे. 1995 साली. तर त्या ठिकाणी अखिल भारतीय साहित्य संमेलन कराडला भरलेलं होतं आणि त्या ठिकाणी विनायक पलुसकर नावाची व्यक्ती तिथं त्यांनी काष्ठशिल्पाचं प्रदर्शन भरवलं होतं आणि त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं की हे तुम्ही काय करता, तुमचं चरितार्थाचं साधन काय? तर ते म्हणाले मी बँकेत क्लार्क आहे. आणि त्यावेळेला मग जाणवलं की एक बँकेतला क्लार्क जर मी काष्ठशिल्प घडवत असेल, मी तर हायस्कूलचा शिक्षक आहे, मला भरपूर वेळ असतो आणि म्हणून मी त्या कलेकडे वळलो. आणि काष्ठशिल्प एक दुर्मिळ होत चाललेली कला आहे. ती आदिवासी समाज करत असतो आणि चरितार्थाचं साधन बनवतो. पण अलीकडं काही मुलं मला नोकऱ्या नाहीत किंवा मला नोकऱ्या द्या वगैरे, ह्या नोकऱ्या मागत बसण्यापेक्षा अशी काही कला जर जोपासली तर ते सुद्धा तुमचं ह्या काष्ठशिल्पाला सुद्धा हॉटेल्समधून मागणी आहे, मोठमोठ्या राजवाड्यामधून वगैरे घेतात, तर त्याला मोहमांगा दाम मिळू शकतो. तर नवयुवकांनी अशी काही काष्ठशिल्प तयार करावीत, आदर्श घ्यावा आणि त्यांना प्रबोधन म्हणून मी हे संग्रहालय उभारलेलं आहे. रमेश जावीर साहित्य कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ खरसुंडी संचलित जावीर काष्ठशिल्प चित्र संग्रहालय खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तर मला काय म्हणायचं आहे की ही काष्ठशिल्प तुम्ही एवढे कसे गोळा केले? किंवा मी रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष इंग्रजीचं अध्यापन केलेलं आहे आणि हा छंद म्हणून ही काष्ठशिल्प कला जोपासलेली आहे. आणि या काष्ठशिल्प कलेबरोबर मी काही चित्र पण काढलेली आहेत. त्याचबरोबर काही नाण्यांचा संग्रह केलेला आहे आणि काही माझं टाकावातून टिकाऊ वस्तू निर्मिती म्हणून काष्ठशिल्पाकडे पाहतो. पण काही मी असं चित्रकला पण जोपासलेली आहे. नाण्यांचा संग्रह मी संग्रहालयात लावलेला आहे. आणि रयत शिक्षण संस्थेत म्हणजे नोकरीला लागण्यापूर्वी एक शिक्षक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा असावा, आडात असेल तर पोहऱ्यात येतं, या युक्तिवादानं मी ही कला जोपासली आणि विद्यार्थ्यांना हे मार्गदर्शक ठरावं म्हणून मी साहित्य लेखन पण केलं आणि काष्ठशिल्प. तर
आज रोजी माझ्याकडं 300हून अधिक काष्टशिल्प आहेत आणि ही काष्टशिल्प जसजशा माझ्या बदल्या होतील मी अपंग म्हणून बदली मागत असे आणि त्या ठिकाणी दुसऱ्याचीच सोय लावली जात असे आणि माझी मात्र गैरसोय होत असे. मग मी काही निराश न होता टाकल त्या ठिकाणी जायचं, कारण कर्मवीर अण्णांचा वसा मी घेतलेला होता. त्यावेळेला कर्मवीर अण्णांचे चिरंजीव आप्पासाहेब पाटील मला मुलाखतीला होते आणि ते म्हणाले की अरे तू अपंग पायान अपंग आहेस, मग आमची संस्था खूप मोठी आहे, मग कसं काम करशील. म्हटलं मी अपंगत्वाच्या आड दडणार नाही, टाकल तिथं मला टाकाल तिथं मी नोकरी करेन. आणि असं म्हणून माझ्या 34 वर्षात 18 बदल्या झाल्या आणि मग त्याही आनंदाने मी त्या नोकऱ्या केल्या. मला ही काष्टशिल्प जी आहेत ती अगदी सातारा जिल्ह्यात 12 वर्ष काम केलं, तर तिथंही मला काही काष्टशिल्प मिळाली. तर गरुड भरारी, गरुड बैठक ही काष्टशिल्प किंवा काळवीट, बारसिंगा ही काष्टशिल्प मला सातारा जिल्ह्यात आढळली. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात होला पक्षी, परत पावसाची वाट पाहणारी स्त्री, अशी काय मरवड्याला मी काही काष्टशिल्प मला मिळाली. मंगळ पक्षी निरीक्षण हा छंद मी जोपासलेला आहे. तर पक्षी निरीक्षण माणसाने विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे आणि पर्यावरणाचं रक्षण हे पक्षी करत असतात. आणि हे काष्टशिल्पाकडे पण मी काय पाहतो तर म्हणजे पर्यावरणाचं रक्षण म्हणून मी काष्टशिल्प निर्मिती केली की नाहीतर हे जाळलं तर राखच आहे, पण एक शोभेची वस्तू आपण बनवू शकतो याचं मी उदाहरण घालून दिलेलं आहे. आज रोजी माझ्याकडं 300 काष्टशिल्प आहेत आणि इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. 2021ला मला माझं इंडियाज वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. बाहेरच्या देशात सुद्धा तुम्ही पोहोचले आणि मानदेश आपल्या आटपाडी तालुक्याचं होय 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 7 समुद्रापार ह्याचं मला काष्टशिल्पकार म्हणून ओळखतात. आणि कलाकारांची जी एक यादी आहे त्या यादीमध्ये पण मी समावेश झालेला आहे. तुम्हाला आजपर्यंतचे मिळालेले पुरस्कार कोण? माझ्या काष्टशिल्पाची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव बुद्रुकला एक मला पुरस्कार हा मिळालेला आहे. अनिल पाटील, कवी अनिल पाटील यांनी माझ्या संग्रहालयाला भेट दिली आणि त्यांनी मला म्हणले फार काष्टशिल्पात तुम्ही योगदान मोठं दिलेलं आहे, तर तुम्ही आमच्या साहित्य संमेलनात आला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी उत्कृष्ट कलावंत पुरस्कार मला दिलेला आहे. आणि अमेरिकेत राहणारे योगेश वसंत शेजाळ हे अमेरिकेची व्यक्ती आहे, तर त्यांनी मला हा पुरस्कार 3000 रुपयाचा पुरस्कार दिलेला आहे मला. मी म्हणजे मरवडा फेस्टिवलला सोलापूर जिल्ह्यात त्याचं प्रदर्शन झालेलं आहे. आणि काष्टशिल्पकार दुसरे एक राहुल लोंढे म्हणून आहेत, त्यांचं आणि माझं काष्टशिल्पाचं प्रदर्शन झालेलं आहे. परत सांगोला येथे अखिल भारतीय साहित्य संमेलन झालेलं आहे, त्या ठिकाणी माझ्या काष्टशिल्पाचं प्रदर्शन झालेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी काष्टशिल्पाकडं वळायला कोण मागत नाही. थोडक्यात तुम्ही कसा छंद जोपासलाय का नाही, अशी आता मुलं डिजिटल झाले ते, त्यामुळे नको वाटतंय. आळस हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळं हा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे खरं, पण आता माझं इच्छा आहे की त्यांच्यासाठी एक प्रशिक्षण ठेवावं असं माझं प्रामाणिक इच्छा आहे. आणि शासनानेही मला अनुदान द्यावं, या प्रशिक्षण केंद्र मला द्यावं अशी माझी शासनाकडे विनंती राहील. आणि महाराष्ट्र शासनाला आता गड किल्ल्याला 12 गड किल्ल्यांना म्हणजे जागतिक दर्जा मिळालेला आहे. मग असे काही कलाकार आहेत, त्यांच्या कलाकारांची पण दखल घ्यावी आणि या संग्रहालयाची पण एक भारताचा वारसा म्हणून पाहावं. आणि नव्या पिढीलाही मी प्रशिक्षण द्यायला
तयार आहे अशी एक माझी प्रामाणिक भावना आहे. शाळेची मुलं, कॉलेजची मुलं हा इथं सहलीला येतात. येतात पण हे जरा कुतूहल वाटत असेल जरा. हा कुतूहल वाटतं आणि शिक्षक येतात पण बऱ्याच वेळेला मग काय सांगतात की आम्हाला शासकीय कामं जास्त असतात असं आहे. आणि त्यातून आम्हाला वेळ मिळत नाही आणि आम्हाला अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो अशी एक त्यांची अडचण असते. आता अर्थात मी शिक्षक म्हणून वावरलोय पण कसं आहे शिक्षकांनी पण अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं असलं पाहिजे आणि शिक्षकांनी पण अशा कला जोपासल्या पाहिजेत अशा मताचा मी आहे. पण बघावं त्यांनी सहली घेऊन याव्यात आणि मुलांना हे प्रेरणादायी आहे. मुलांना जास्त सांगत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष दाखवल्यानंतर त्यांच्यात चैतन्य निर्माण होतं. असं चैतन्य शिक्षकांनी शोधावं असं एक माझी प्रामाणिक भूमिका आहे. सरांनी फार कला जोपासल्या तर मला काय सांगायचं माहिती आहे का, सरांनी की रडायचं नाही पण लढायचं ही भूमिका पहिल्यापासून तुम्ही जोपासल्या आणि आदर्श तुम्ही घेतलाय. तुमचं काष्टशिल्प बघून मला खूपच भावनिक झाल्यासारखं वाटतं आणि तुमचं हे एवढं काष्टशिल्प संग्रह इतकं छान आणि सुंदर आहे. त्यामुळं मला बाबासाहेबांची आठवण झाली की बाबासाहेबांनी सुद्धा राहतं घर त्यांचं छोटं होतं पण त्यांनी पुस्तकांच्यासाठी जे राजगृह संग्रहालय बांधलं आणि त्या राजगृहाची आठवण तुमचं काष्टशिल्प संग्रह बघून मला आठवण झाली. आणि खरोखरच सर तुमचं खूप खूप कौतुकास्पद असं तुमचं हे वाखाणण्यासारखं काष्टशिल्प संग्रह आहे आणि ह्याचा येणाऱ्या पिढीनं त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा असं मला वाटतं. आणि खरोखरच हे शिल्प तुमचं असंच नेहमी पिढ्यानपिढ्या लोकांच्यामध्ये काहीतरी चेतनाशक्ती जागृत करण्यासारखं राहावं असं मला वाटतं. आणि तुमचं खूप धन्यवाद मनापासून मानते सर की तुम्ही हे सगळं मनापासून करत आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक लेख आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्तम चित्रकार होते. फार कमी लोकांना माहीत आहे की ते चित्रकार होते पण त्यांनी गौतम बुद्धाचं काढलेलं चित्र राजगृहामध्ये लावलेलं आहे. आणि त्याची कॉपी माझ्या संग्रहालयात सुद्धा आहे. तर बाबासाहेबांचाच कित्ता मी पुढं चालवलेला आहे आणि त्यांचा विचार वारसा मी माझ्या साहित्यातून जपलेला आहे. तर आजपर्यंत बरीच पुस्तकं मी बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले किंवा अण्णाभाऊ साठे किंवा कर्मवीर भाऊराव पाटील हे विचारवंत शिक्षणतज्ञ यांना वाहिलेली पुस्तकं आहेत. तर माझं पहिलं पुस्तक आहे ते होलिया, ते संस्कृती मंडळाचं अनुदान मिळून प्रकाशित झालं. त्यानंतर माझा वाजाप कथासंग्रह 97ला निघाला, यालाही महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला. त्यानंतर मी जपलेल्या कला आहेत, मग त्यात चित्रकला असेल, काष्टशिल्पकला असेल, लेखन कला असेल, फोटोग्राफी असेल, परत सुंदर हस्ताक्षर असेल, असं विद्यार्थ्यांना माहीत व्हावं म्हणून मी सप्तरंगी कला या पुस्तकाची निर्मिती केली. हे पुस्तक 2000 साली प्रकाशित झालं आणि दुसरी आवृत्ती मी 2025मध्ये काढलेली आहे. आणि पहिलं प्रकाशन मी माझं स्वतःचंच पब्लिकेशन, अनार्य पब्लिकेशन माझं प्रकाशनाला नाव होतं आणि त्याच्यामार्फत हे प्रकाशित झालं. त्यानंतर कोलदांडा सामाजिक काव्यसंग्रह 2025ला प्रकाशित झालं आणि ह्यासाठी प्रकाशन मी तेजश्री प्रकाशन इचलकरंजीचं वापरलेलं आहे. आणि त्यानंतर माझा मुलगा सुधीर जो चित्रकार आहे आणि आता डिजिटल व्यवसाय करतो, तर त्याच उद्देशून सुधीरास हा बालकाव्यसंग्रह लिहिलेला आहे. सुधीरास म्हणजे चांगल्या धीराच्या लोकांस असं हे अर्थ आहे. आणि माझ्या मुलाला वाहिलेलं हे पुस्तक आहे की बाबा रे असं वाघ. आणि ह्या पुस्तकालाही कोल्हापूरचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार. त्यानंतर मी रयत शिक्षण संस्थेत 34 वर्ष नोकरी केली आणि मग रयत शिक्षण संस्थेत रयत सेवक हा अंक निघत असे आणि मी कर्मवीर अण्णांच्या जीवनावर 5 कविता लिहिल्या. बॅरिस्टर PG पाटील यांची एक कविता घेतली आणि रयत सेवक अंकातून व्यक्त झालेल्या कवींच्या
शिक्षकांच्या काही कविता की ज्या कविता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर होत्या त्या कवितांचं मी संपादन केलं आणि कर्मवीर स्तुती काव्यसुमने या नावानं हा कविता संग्रह पण 2025मध्ये प्रकाशित केला. त्यानंतर गुलामी जिनं हा कथासंग्रह आहे माझा, हा दुसरा कथासंग्रह आहे आणि यालाही मागच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा संघ कोल्हापूरचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यानंतर परिवर्तनाचा नंदादीप की समाजाचं दुःख ह्या कवितांमधून मी मांडलेलं आहे आणि केवळ समाजाचं दुःख न मानता एक सामान्य माणसाचं जीवन त्यात मांडलेलं आहे. त्या निसर्ग व्यक्त झालेला आहे, प्रेम काव्य आहे, बालकाव्य आहे, कवितेचा सर्व प्रकार मी हँडल केलेला आहे. असं एकंदरीत माझी लेखन वाटचाल झालेली आहे. सर मला तुम्हाला काय विचारायचं आहे की तुम्ही टाकाऊ वस्तूपासून एखादी वस्तू अशी बनवल्या का? हो, हो. असं हा भरपूर बनवलेली आहे. म्हणजे आजकाल पिढी फार आळशी आहे, त्यामुळं वस्तू टाकून देतात. हो, हो. श्रीमंत झाले म्हणजे पासूनच टिकाऊ आहे. हा तेच काय हे आज हे आहे ना टाकावातून टिकाऊ बरं वस्तू, का प्लास्टिक मध्ये त्या ठिकाणी गणपतीचा चेहरा आहे पहा, तर तो मी कोपऱ्यात आहे एकदम. तर तो प्लास्टिक पासून त्या प्लास्टिक कॅनचा बनवलेला आहे चेहरा. हां आणि त्यानंतर बरेच वस्तू मी टाकाऊतून टिकाऊ फुलदाणी बनवल्या. हा फुलदाणी बनवलेली आहे. हो हो हो. आणि तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला जुन्या वह्या आहेत का नाही त्या वह्या मी फाडल्या आणि त्याच्या कोऱ्या वह्या पानं काढली आणि त्याच्यावर कविता केल्या. म्हणजे मला काय शिक्षक पेशंट मला काय पगार नव्हता का, पैसा नव्हता का, पण विद्यार्थ्यांनी अशी प्रेरणा घ्यावी म्हणून त्या रद्दी पानावर सुद्धा मी कविता लेखन केलं आणि विद्यार्थ्यांना दाखवलं, बाबा रे अशा टाकाऊ पानापासून सुद्धा तुम्हाला वही बनवता येते आणि त्याच्यावर लेखन करता येते. साहित्य सुगंध साहित्य गंध नावाची माझी हस्तलिखित त्या पानापासून तयार केलेली आहे. तर आताची मुलं डिजिटल आले ते तर वही घेतात 100 पेजेस, 200 पेजेस, 400 पेजेस आणि परीक्षा संपली का वही तशीच टाकून देतात. हां टाकून देतात, कारण कष्ट खरं आईवडिलाचं गेलं आहे आणायला, कळलं का? मुलांना त्याचं काय देणं घेण्यात हवा. तर तुम्ही एक आदर्श घडवून दिला की रफ वही म्हणून प्रयोगात आली बरं का. तर ही 4 पानं न राहता ही बरोबर तुम्ही कवर लावून जबरदस्त चांगलं सुरेख असं पुस्तक छान वही बनवल्या. 1993ला मी गव्हाण तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत होतो. तर त्या ठिकाणी असं रद्दीतून जी कोरी पानं होती ती पानं अशी करून त्याच्यावर मी अशा कविता तयार केल्या आणि या कवितेच्या आधारेच पुढं कविता संग्रह हस्तलिखित केलं. पण सर याला काय म्हणतात? रफोई. ह्याला बाड म्हणायचं, बाड. बाड म्हणायचं. हा ह्याला बाड म्हणायचं आणि हे बाड मी बऱ्याच साहित्यिक मित्रांना दाखवलेलं आहे. काय हे म्हणजे काय वाटतच नाही. हा 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 टकाटक पैकी आहे. हो 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 हो. नाही ते काय नाही. हा टाकावातून टिकाऊ म्हणून हे साहित्य प्रपंच याला नाव दिलेलं आहे. हा साहित्य प्रपंच आणि या बाडाला साहित्य सुगंध नाव दिलेलं आहे. दरवळतोय. हा हा हा. आणि नंतर माझे कविता संग्रह वेगळे झाले, पण सुरुवातीचं बाड म्हणतात याला, ते असं बाड असतं आणि ह्या काळात हे बाड आता दिसायचे दुर्मिळ झालेले आहेत. तर जुना काळ आणि नवा काळ याचा मी दुवा साधलेला आहे. जमीन आसमान. खूप छान सर. आत्तापर्यंत तुम्ही जे काय पुस्तकं बरीच प्रकाशित झालेली पुस्तकं दाखवलीत आणि तुम्ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर आत्तापर्यंत जे काय प्रकाशन केलं आहे साहित्य ते खूपच छान, म्हणजे अप्रतिम आहे. तर छान पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या कशा काही कल्पना सुचल्या आणि त्या खूप छान भावनिक आहेत. त्याबद्दल खरोखरच आज आम्ही हे काष्टशिल्प बघून
आमच्या सगळ्यांचं मन खूप आनंदित झालं आहे आणि आम्ही खूप भावनिक झालो तुमचं बघून. तुमचं हे शिल्प असंच चिरंतन राहावं आणि त्याचा पुढच्या येणाऱ्या पिढीनं आदर्श घ्यावा एवढी सदिच्छा व्यक्त करते आणि तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानते सर. केल्याने होत आहे, आधी केलीची पाहिजे. आजचं काम उद्या ढकलू नका, आजचं काम आज. या ठिकाणी माझ्या एका कवितेची आठवण येते की प्रत्येकामध्ये काहीतरी गुण दडलेले आहेत आणि तर माझी कविता आहे, माझ्यातला मी कधी पाहिलाच नाही. जन्मून गवयाच्या घरी सूर कधी धरलाच नाही. होते शब्द ज्ञान तरी लेखणी हाती घेतलीच नाही. माझ्यातला मी कधी पाहिलाच नाही. होते शब्द ज्ञान तरी लेखणी हाती घेतली नाही. असून ज्ञान चित्रकारितेचे पुंचला हाती घेतलाच नाही. माझ्यातला मी कधी पाहिलाच नाही. होते सारे जग फिरायचे गाव कधी सोडलाच नाही. माझ्यातला मी कधी पाहिलाच नाही. उर्मी होती सभा जिंकण्याची भाषण कधी ठोकलंच नाही. खूप छान. माझ्यातला मी कधी पाहिलाच नाही. अगदी मोह मायात गुंतून राहिलो वेडा फकीर कधी झालोच नाही. अगदी सामान्याचं जीवन जगलो सामान्य या शब्दाच्या पाठीमाग कधी लावलाच नाही. माझ्यातला मी कधी पाहिला. तुमच्यामध्ये बरंच काही दडलंय. तुम्ही नो दाय सेल्फ स्वतःला ओळखा. तर प्रत्येकाच्या अंगी काही हे गुण आहेत. तुम्ही स्वतःचा विकास तुम्हीच करू शकता. कोण सांगून कोण कवी होत नाही, कोण सांगून कोण लेखक होत नाही, कोण सांगून कोण कलाकार होत नाही. तर तुमच्या अंगी गुण आहेत ते तुम्ही स्वतःला ओळखा आणि त्याचा विकास करा. एवढंच मी सांगतो. नव्या पिढीनं केवळ मोबाईलच्या आहारी जाऊ नका. मलाही काहीतरी जमतं म्हणा आणि दाखवायचा प्रयत्न करा. या ठिकाणी हे मोकाशी साहेब आले, हे पुढारीसाठी काम करतात. वेळात वेळ ह्यांनी दिला आणि याचबरोबर नंदा मॅडम पण यांनी खैरमोडे मॅडम या कवयित्री आहेत. लवकरच यांचा कविता संग्रह येतोय. त्यांना तुम्हालाही शुभेच्छा देतो. आणि मोकाशी साहेब तुम्ही सामाजिक कार्य म्हणून बऱ्याच बातम्या तुम्ही दिल्या वर्तमानपत्राला. आज माझी तुम्ही दखल घेतली. तुम्हालाही मी धन्यवाद देतो आणि नमस्कार. नमस्ते सर. हे सगळं पाहून त्याच्यातून एकच संदेश मिळाला की स्वयंप्रकाशित व्हा. अपदीप भव म्हणजे आपल्या आयुष्याचा आपण शिल्पकार असतो. इथं दुसरा कोणी आपल्याला ते प्रकाशित करण्यासाठी येत नसतं, तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःच प्रयत्न करावं लागतं. तर खरोखरच हे शिल्प बघून आपण जर आपल्याला प्रकाशित व्हायचं असेल तर स्वतःपासून सुरुवात करायला पाहिजे. हा संदेश ह्या काष्टशिल्पामधून मिळाला आहे आम्हाला. धन्यवाद. मला आज तुमची गाठ घेतली, तुमची मुलाखत घेतली. हे काष्टशिल्प वस्तू संग्रहालय मोठ्या दिमागात चांगल्या स्वरूपात बनवलं आहे. तुम्ही राहतं घर पाठीमाग राहताय, पण ही जी वस्तू आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बनलेल्या पक्षी प्राणी, जी मुलगी आहे बनवले तुम्ही, एक ढोलकी वाजवत्या आणि त्याचा आनंद तिनं द्विगुणित केला आहे की बाबा 4 पैसे फुगडी सांडली ग आहे का नाही गाणं वगैरे. म्हणजे असं कसं 4 पैसे ते मोजत बसल्या, पैशाचा ते आनंद घेत बसल्या. मग ह्या 4 पैशाचं काय आणायचं प्रपंचात वस्तू. अशा बरेच आता त्या चित्रातनं बरेच काय तुम्हाला दाखवून देते. तर त्या चित्राचं काय वैशिष्ट्य आहे तरी तुम्हाला जागतिक लेवलचा तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे. हां शेतकऱ्यांचे प्रश्न लावलेले. बरं हां म्हणजे ते मुलीचं अवर्षणग्रस्त आणि शेतात काही पिकलेलं नाही म्हणून बरोबर ते कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बरोबर हां कर्ज परत फेडू शकले नाही. हां मग ते दीपावली आहे. दीपावलीचा आनंद म्हणजे दिवणीत असतोय. पंत्या होत्या चौकटीच्या बाहेर आणि आपली दिवाळी नेहमीप्रमाणे साजरी करते. त्या वस्तू दुःखभरीत दिवाळी आहे. हां दुःखभरीत दिवाळी आहे. मग त्यातनं तुम्ही ती चित्रित करून तुम्ही बाहेरच्या देशापर्यंत तुम्ही पोचलेला आहे. तुम्हाला त्याबद्दल अवॉर्ड मिळाले चांगल्या प्रकारे. मला असे एक बरेच सिंहाचं चित्र, बरेच पुन्हा कर्मवीर अण्णाभाऊ त्यांचं तुम्ही बनवलं आहे अधोरेखित. बरेच असे सिंह वाघ पुन्हा काय त्याला म्हणायचं आदिवासी जमातीतलं हां सगळं मिळालं आहे तुम्हाला. हां
म्हणजे तुम्ही त्याला आकार दिला आहे आणि हे आदर्श आजकालच्या डिजिटल जमान्यात ह्या मुलांनी आदर्श घ्यावा की कुठं तर पानटपरीवर थांबायचं, कुठं तर चौकात थांबायचं, असं न करता काहीतरी तुमच्याकडनं आदर्श काहीतरी उपयोग करायला पाहिजे. ही माणसं घडली याचा आदर्श घेतला पाहिजे. नाही, आजकालचे तरुण मुलं फार भरकटली गेलेली आहेत. जरी गेली असली तरी पण त्यातून 5 बोट सारखी नाहीत. होय, तर त्यातील मी म्हणतो त्यातली 2 मुलं तरी बरोबर सुधारित व्हावी, तुमच्यासारखी कला जोपासावी, घडावी. आणि संग्रहालये सांगली जिल्ह्यात किती आहेत? सांगली जिल्ह्यात 3 संग्रहालये आहेत. तर एक आहे सांगलीच्या राजवाड्यामध्ये शासकीय संग्रहालय आहे आणि दुसरं संग्रहालय जे आहे ते पोशेवाडी, खानापूर तालुक्यात पोशेवाडी, सांगली जिल्हा. तर तिथं पोशेवाडीला भगवान जाधव नावाची व्यक्ती आहे आणि त्यांनी राहत्या घरामध्ये त्यांनी संग्रहालय उभारलेलं आहे. पण ते संग्रहालय याच्यापेक्षा वेगळं आहे या अर्थानं की तिथं युद्धाची ही आहेत, साधनं आहेत, पुरातन वस्तू आहेत त्या साऱ्या. ढाली आहेत, तलवारी आहेत, जुने कॅमेरे आहेत, जुन्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मापटी, चिपटी, निळवी, कोळवी अशा काही वस्तू आहेत त्या. पण एका वैशिष्ट्य अशा ठिकाणी म्हणजे हे जे संग्रहालय आहे ते काष्ठशिल्पाचं संग्रहालय कशाचंही तुम्ही उभारू शकता असं आहे. तर हे माझं 3रं संग्रहालय आहे आणि मानदेशातलं म्हणाल तर पहिलं काष्ठशिल्प संग्रहालय आहे. आतापर्यंत बरेच साहित्यिक इथं येऊन गेलेले आहेत. त्यामध्ये शेटफळ्याचे डॉक्टर सयाजीराजे मोकाशी की ज्यांनी बऱ्याच पुस्तकांचं समीक्षण केलेलं आहे ते त्यांनी भेट दिलेली आहे. त्याचबरोबर कृष्णा इंगोले हे सांगोलचे साहित्यिक, ज्येष्ठ साहित्यिक आहेत की ज्यांनी मानदेशावर PhD केलेली आहे. तर तेही इथं येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर हे कवी हे ज्ञानेश डोंगरे आलेले आहेत. त्याचबरोबर संभाजीराव गायकवाड आलेले आहेत. तानाजी वाघमारे सर आलेले आहेत. परत गझलकार सुधीर इनामदार आलेले आहेत. परत विट्याचे गोमेवाडीचे सुनील दबडे तेही साहित्यिक इथं येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर विट्याचे रघुराज मेटकरी, परत गझलकार हे विश्वनाथ गायकवाड कथाकार आहेत तेही इथं येऊन गेलेले आहेत. परत मसवडकडले बाबासाहेब कोकरे तेही इथं येऊन गेलेले आहेत. माणसाला जन्मता काही ऋण असतात. यामध्ये देव ऋण, मातृपितृ ऋण आणि समाज ऋण. आणि तर आज मला समाज ऋणातून मुक्त व्हायचं होतं, या समाजासाठी काहीतरी करायचं होतं. तर समाजासाठी एक चांगला संदेश देण्यासाठी मी साहित्य लेखन केलं आणि तुमच्या अंगी असणारे सुप्त गुण आहेत त्याला वाव द्या म्हणून मी हे संग्रहालय उभारलं. मग यामध्ये काष्ठशिल्प, चित्रकला याचा मी प्रबोधन केलेलं आहे. तर समाजातून या ऋणातून मुक्त होण्यासाठी मी हे सारं केलं आणि तुम्हीही करा असा एक मौलिक संदेश देतो आणि थांबतो.